प्रवेश करताना तुम्ही घ्या दोन प्रवेशच करू मी थांबतो ना मी थांबतो ना 1-2 मिनिटं थांबतो मी आणि मग निघतो नंतर दादा बोलत घे स्वागत तर करा एक मिनिट दादा तू कर हे कर ओके बोल सगळे आले पाहिजे तो फक्त एक खुर्ची येत जा पुढे जा विकास आघाडी नमस्कार मित्रांनो, आज असंख्य असे मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी नालासोपारा वसई विरारमधून बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश करत आहेत. प्रामुख्याने आमचे मित्र महेश पालांडे हे प्रमुख त्याचं नेतृत्व करत आहेत. मी महेश पालांडेलाच विचारेन की आजचं जे तुम्ही जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे तो का ठेवलेला आहे, मनसेमध्ये काही तुम्ही नाराज होत आहेत का, मनसेचे काही तुमचे विषय पेंडिंग आहेत का, आणि बहुजन विकास आघाडीमध्ये आज प्रवेश करण्याचं कारण का? मुळामध्ये नवरात्री आहे आणि सर्व माझ्या बांधवा भगिनींना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा शुभ दिवस आहे, त्यामुळे आम्ही नवरात्री या सणाचं औचित्य साधून चांगला महिना देखील आहे, आम्ही पक्षप्रवेश करायचं ठरवलं. आणि मुळामध्ये दादा किंवा आप्पा असतील यांची विकास कामं ह्या जिल्ह्यात तालुक्यात बऱ्यापैकी आहेत आणि त्या विकास कामांना देखील चांगला दुजोरा पक्षाकडून भेटत मिळतोय आणि म्हणून आम्ही या पक्षामध्ये प्रवेश करण्याचं प्रत्येकाने ठरवलं. नाही, असे किती कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत जे मनसेमधून आज बहुजन विकासाकडे प्रवेश करत आहेत? 150 ते 250 कार्यकर्ते जे आहेत ते आज त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. कुठे प्रामुख्याने मोठे पदाधिकाऱ्यांची बरेच 10 ते 11 पदाधिकारी मोठे आहेत. म्हणजे मला स्वतःला 3 पदं होती, त्यातली 2 पदे मी सोडून दिली आणि बरेच विभाग लेवलचे, शाखा लेवलचे असे मोठे मोठे पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी जे आज बहुजन विकास आघाडीमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. बहुजन विकास आघाडीमध्ये पक्षप्रवेश करताना साहेब असं काय तुम्हाला वाटतंय की बहुजन विकास आघाडीमधून नगरसेवक पद मिळवावं? नाही, नगरसेवक पद ही आशा मला आहे म्हणून मी पक्षप्रवेश करत नाही. मुळामध्ये गेले 20 ते 30 वर्ष या पक्षाचं राजकारण पाहतोय आणि हा पक्ष जो आहे किंवा उमेदवार जे आहेत हे कायम या तालुक्यात सत्ताधारी म्हणून त्यांनी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून बरेच विकास कामं या ठिकाणी झालेले आहेत. दुसरी गोष्ट, नगरसेवक हा पद प्रत्येकाच्या कामावरती अवलंबून असतो. जर माझे काम चांगलं असेल तर पक्ष नक्कीच विचार करेल
या दोन्हीला जमीन आहे. नक्कीच महेश पालांडेने आज बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. मला आज सकाळपासूनच रात्रीपासून मला वाटतं थोडीशी माहिती सर्वांना मिळायला सुरुवात झाली होती, पण कुठच्या पक्षात प्रवेश करणार हे नक्की नव्हतं. त्यामुळे अनेक तुमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे पण मला फोन आले होते आज सकाळी की कुठच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. म्हणजे वरिष्ठ पण बरेचसे वसई तालुक्यातले नाराज आहेत मनसेमध्ये असे मला दिसत आहेत, आणि येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावरती बरेच लोक अनेक पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. आता तुमच्या कामाचं स्वरूप कसं असेल, लोकांना न्याय कशा पद्धतीने, एकदा धडक मनसेमध्ये तुम्ही उतरत होते आणि ते स्थानिक हा जो पक्ष आहे बहुजन विकास आघाडी, आणि त्यांच्याबरोबर तुम्हाला मिळून जुळून घ्यायचं आहे, तर तुम्हाला काम करताना काही प्रॉब्लेम येणार आहेत का? धडक काम तसंच चालू तुमचं आहे ते करणार आहेत? मुळामध्ये माझे प्रत्येक विषय जनतेचे आहेत, लोकांच्या हिताची कामं आहेत. रस्ते असेल, गटर असेल किंवा बऱ्याच काही विषय मी मंत्रिमंडळात असताना मांडले होते. तेव्हा दुसरं मला त्या प्रकारे मिळालं नसल्यामुळे आणि सत्ताधारी हे जे आहेत हे बऱ्यापैकी काम करतात आणि याच कामाला मी हे होऊन मी आता या पक्षाने पक्षप्रवेश करत आहे. साहेब, तुम्ही अशी खंत कधी मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे किंवा राजसाहेबांकडे मांडली होती का? प्रोटोकॉलच्या प्रमाणे ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या गोष्टी मी केलेल्या आहेत. बाकी शेवटचा निर्णय हा असतो वरिष्ठांचा, पण तो निर्णय काही आला नाही. आणि गेल्या 18 वर्ष मी या पक्षामध्ये अहोरात्र काम केलेलं आहे. मी पूर्ण 24 तास पक्षाला दिलेले आहेत. पण कुठेतरी वाटतं की आपण कुठेतरी मागे पडत चाललोय किंवा आपल्याला डावळलं जाते. एकंदरीत खच्चीकरण करण्याचा प्रकार सुरू होता आणि ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून शेवटी मी राजीनामा देऊन मी आज या पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. नक्कीच कुठेतरी आपल्या नेतृत्वाला वाव मिळाली पाहिजे, यासाठी आपण धडपडत असतो. गेली अनेक वर्ष, तुम्ही 17-18 वर्ष मी पण पाहतोय की मनसेमध्ये आतुरतेने आणि एक धडाडीचे कार्यकर्ते म्हणून काम करताय. पण आज तुम्ही बहुजन विकास आघाडीमध्ये काम करावं चांगल्या प्रकारचं आणि लोकांना त्या पद्धतीने त्यांचा न्याय मिळावा. कॅमेरामॅन शुभम होलम सह भालचंद्र होलम, दैनिक प्रभात समाचार. थँक्यू.